नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका भारी आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हिरव्या मिरचीचा खमंग आणि भरघोस उत्पादन घेण्यामागचं सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का? ते रहस्य म्हणजे योग्य हंगामाची निवड. म्हणजे बघा, फक्त लागवडीची योग्य वेळ निवडली तर पूर्ण उत्पादनाचं चित्र कसं बदलून जाऊ शकतं याचा आपण आज सविस्तर वेध घेणार आहोत. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. मिरचीचं चांगलं उत्पादन घ्यायचं म्हणजे काय? फक्त भरपूर पाणी आणि खतांच्या गोण्या ओतायच्या? अहो, अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं सांगायचं तर यशस्वी शेतीचा सगळ्यात मोठा गेम चेंजर हा लागवडीचा हंगाम असतो. जर तुम्ही अचूक वेळ साधली ना, तर निसर्ग स्वतः तुमच्या उत्पादनात मोठी भर घालतो आणि तुमच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने सोनं होतं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पहिल्यांदा हंगामांचे महत्त्व बघू, मग खरीप हंगामातील आव्हाने, त्यानंतर रब्बी हंगामातील भरघोस नफा, उन्हाळी हंगामातील पाण्याचे व्यवस्थापन आणि शेवटी जास्त उत्पादन मिळवण्यासाठीच्या काही अगदी खास टिप्स. यातून तुम्हाला उच्च उत्पादनाचं एक पक्कं सूत्र नक्कीच मिळेल. चला तर मग सुरू करूया. वळूया आपल्या पहिल्या मुख्य भागाकडे, हंगामांचे महत्त्व आणि कृषी वर्षाचे नियोजन. शेतीमध्ये या कॅलेंडरला एवढं अनन्यसाधारण महत्त्व का आहे ते आता जरा समजून घेऊ. कृषी वर्षात मिरची लागवडीचे प्रामुख्याने 3 मोठे टप्पे येतात. पहिला आहे जून ते जुलैमधला खरीप हंगाम, दुसरा टप्पा येतो तो सप्टेंबर ते ऑक्टोबरचा रब्बी हंगाम आणि तिसरा म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीचा उन्हाळी हंगाम. आता या प्रत्येक हंगामाचे हवामानानुसार आपले असे काही खास फायदे आणि काही तोटे सुद्धा आहेत. तेच आता आपल्याला एक एक करून पाहायचे आहेत. आता बघूया आपला पहिला टप्पा, खरीप हंगामातील आव्हाने, वाढ विरुद्ध रोगराई. हा लागवडीचा असा पहिला मोठा काळ आहे जो झाडांची अतिशय वेगाने वाढ तर करतो, पण सोबतच काही मोठे कृषी धोकेही फ्रीमध्ये घेऊन येतो. ह्या खरीप हंगामाचे ना 2 अगदी स्पष्ट पैलू आहेत. एकीकडे काय होतं, मान्सूनच्या पावसामुळे जमिनीत मस्त नैसर्गिक ओलावा मिळतो, वरून पाणी द्यायची फारशी गरजच पडत नाही. आणि उष्ण दमट हवामानामुळे रोपांची वाढ अक्षरशः रॉकेटसारखी होते. पण थांबा, दुसरीकडे ह्याच पावसामुळे काही मोठी आव्हानं उभी राहतात बरं का. सततच्या पावसामुळे आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा धोका प्रचंड वाढतो. अतिवृष्टी झाली तर त्याचा थेट फटका रोपांना बसतो. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा योग्य निचरा असणं इथे कंपल्सरी आहे. नाहीतर मुळं कुजतात आणि पीक पूर्णपणे हातातून जातं. म्हणजे खरीप हंगामात लागवड करणं हा एक प्रकारचा दुहेरी जुगारच आहे. निसर्गाने साथ दिली तर सुरुवातीची वाढ खूप भारी वाटते, पण एका आठवड्याचा अतिपाऊससुद्धा सगळं गणित बिघडू शकतो. त्यामुळे जिथे पाण्याचा निचरा होण्याची उत्तम सोय नाही, तिथे ही लागवड करणं एक खूप मोठं धाडस ठरू शकतं. आता मात्र आपण अशा हंगामाकडे वळत आहोत ज्याला कृषी कॅलेंडरचा खरा हिरो मानला जातो. तो म्हणजे रब्बी हंगामातील नफा, सर्वात फायदेशीर निवड. हा सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांचा लागवडीचा टप्पा. मिरची लागवडीतून जेव्हा जास्तीत जास्त नफा आणि खात्रीशीर उत्पादनाचा विचार केला जातो ना, तेव्हा रब्बी हंगामाची बरोबरी दुसरा कोणताच हंगाम करू शकत नाही. खऱ्या अर्थाने हा सर्वात फायदेशीर हंगाम आहे. रब्बी हंगामात लागवड केल्यास सातत्याने आणि भरघोस उत्पादन मिळतं हे आता सिद्ध झालंय. या काळात मिळणाऱ्या मिरचीचा दर्जा, रंग आणि तिचा तिखटपणा अगदी प्रीमियम लेव्हलचा असतो. पण असं नेमकं होतं तरी का? याचं साधं उत्तर आहे हवामान. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाळा परतीच्या वाटेवर असतो आणि वातावरणात एक मस्त सुखद गारवा यायला लागतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या थंड आणि कोरड्या हवामानात कीड आणि रोगराईचा, विशेषतः त्या बुरशीजन्य आजारांचा धोका खूपच कमी असतो. हवेत जास्त दमटपणा नसल्यामुळे फुलांची गळही थांबते. या नैसर्गिक प्रोटेक्शनमुळे झाडांची वाढ अतिशय निरोगी होते, फळांची सेटिंग एकदम परफेक्ट होते आणि याचा थेट परिणाम हेक्टरी उत्पादनात विक्रमी वाढ होण्यावर होतो. शिवाय या काळात मिरची जेव्हा तोडणीला येते ना, तेव्हा बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यताही खूप जास्त असते. म्हणूनच अनेक अनुभवी शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ अगदी ठामपणे सांगतात की रब्बी हंगामालाच लागवडीसाठी सर्वात उत्तम पर्याय मानले जाते. जेव्हा वर्षानुवर्षे शेती करणारे दिग्गज स्वतः सप्टेंबर-ऑक्टोबरची वेळ सर्वात विश्वासार्ह मानतात, तेव्हा त्यामागचा हवामानाचा विज्ञान आणि मिळणारा नफा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येतो. चला, आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या हंगामाकडे जाऊया. उन्हाळी हंगामातील पाण्याचे व्यवस्थापन आणि उष्णतेवर नियंत्रण. जानेवारी ते फेब्रुवारी हा एक चांगला पर्याय नक्कीच आहे, पण तो काही कडक तांत्रिक अटींसोबत येतो.
उन्हाळ्यातील लागवडीतूनही तुम्ही बक्कळ उत्पादन घेऊ शकता, पण त्यासाठी काही अटी पाळणं मस्ट आहे. इथे पाण्याचा अचूक आणि थेंब न थेंब वापर करण्यासाठी ड्रिप इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन वापरणं जवळपास अनिवार्यच आहे. तसंच जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होऊ नये आणि मुळांजवळ ओलावा टिकून राहावा म्हणून मल्चिंग पेपरचा वापर अतिशय गरजेचा ठरतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या तापमानामुळे रोपांवर जो भयंकर उष्माघाताचा ताण येतो ना, त्याचं मायक्रो मॅनेजमेंट करावं लागतं. कडक उन्हामुळे फुले गळण्याचं प्रमाण वाढू शकतं, पानांची टोके करपू शकतात. यावर मात करण्यासाठी झाडांना वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी लागते आणि पाण्याचं नियोजन अगदी काटकोर ठेवावं लागतं. जर पाण्याची थोडी जरी कमतरता भासली तर पूर्ण पीक कोलमडू शकतं. त्यामुळे तुमच्याकडे मुबलक पाण्याची सोय असेल तरच उन्हाळी हंगामाचा विचार करणं शहाणपणाचं ठरेल. तर आत्तापर्यंत आपण तिन्ही हंगामांची सविस्तर माहिती घेतली. आता आपण बघणार आहोत भरघोस उत्पादनासाठी काही खास टिप्स ज्या उत्तम पिकाची हमी देतात. या अशा युनिव्हर्सल पद्धती आहेत ज्या तुम्ही कोणताही हंगाम निवडा, मिरचीचं भरघोस उत्पादन फिक्स करण्यासाठी तुम्हाला लागतीलच. यशस्वी शेतीसाठी काही ठरलेल्या स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे उत्तम पाण्याचा निचरा असलेली जमीन निवडणे. पाणी साचलं की मुळे कुचतात हे आपण आधी पाहिलंच आहे. दुसरी पायरी तणांचा त्रास थांबवण्यासाठी आणि जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करणे. तिसरी पायरी म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार योग्य वेळी पाणी आणि फवारणीचं अचूक नियोजन. विशेषतः जेव्हा फुले येतात आणि फळधारणा होते तेव्हा पाण्याचा ताण अजिबात पडू द्यायचा नाही. चौथी पायरी म्हणजे रोग आणि किडींवर वेळीच नियंत्रण. फुलकिडे किंवा कोळी दिसले की लगेच ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि पाचवी शेवटची पायरी म्हणजे माती परीक्षण करून संतुलित खत व्यवस्थापन करणे. फक्त युरियावर अवलंबून न राहता स्फुरद आणि पालाश यांचा योग्य पुरवठा करणं आवश्यक आहे. या पाचही पायऱ्या तुम्ही अचूक पाळल्यात ना, तर निसर्गाच्या कोणत्याही आव्हानावर मात करून तुम्ही एक निरोगी आणि भरघोस पीक नक्कीच उभं करू शकाल. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं सार आपण एका अगदी सोप्या सूत्रात मांडू शकतो. हे बघा, योग्य हंगाम अधिक योग्य काळजी बरोबर भरघोस उत्पादन. म्हणजे बघा, नुसती वेळ अचूक असून चालत नाही आणि नुसतं तंत्रज्ञान असूनही भागत नाही. शेतीत यशाचं शिखर गाठायचं असेल तर अचूक वेळ आणि योग्य तांत्रिक नियोजन यांचा हा जबरदस्त संगम हवाच लागतो. आणि शेवटी जाता जाता तुम्हाला विचार करायला लावणारा एक महत्त्वाचा प्रश्न. सध्याच्या या बदलत्या हवामानात तुमच्या परिसरात लागवडीसाठी नेमका कोणता हंगाम सर्वात जास्त निवडला जातोय? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शोधलत तर तुम्हाला सध्याच्या शेती पद्धतींचे आणि हवामान बदलांचे एकदम अचूक निरीक्षण करता येईल. या माहितीचा वापर करून आपण आपलं पुढचं कृषी नियोजन अधिक भक्कम कसं करू शकतो याचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.